आपण बघत आहात जनतेचा बुलंद आवाज निर्भीड न्यूज नाशिक, लोकहितासाठी एक पाऊल पुढे। नमस्कार, मी नंदकुमार जाधव, निर्भीड न्यूज नाशिक या वृत्तवाहिनीवर आपले सहर्ष स्वागत करतो। बघूया आजचे विशेष बातमीपत्र। दिनांक 9 एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त सातपूरला हजारो नागरिकांच्या उपस्थितीत श्री गणेशाने 12 गाड्या ओढून सातपूर गावची 150 वर्षाची अखंडित परंपरा जोपासली व यात्रोत्सवाला प्रारंभ झाला। श्री गणेशाने पारंपरिक वस्त्र अर्थात साडी, चोळी, कंबरपट्टा, पितांबर, चाळ आणि फेटा घालून हातात तलवार घेऊन अर्धनारी नटेश्वराचे रूप परिधान करून अतिशय उत्साहाच्या वातावरणात प्रचंड गर्दीसमोर 12 गाड्या ओढून हजारो भाविकांची वर्षभराशी मनाशी बाळगलेली जत्रोत्सवाची आकांक्षा पूर्ण केली। 12 गाड्या ओढण्यास आलेल्या गणेशाच्या प्रत्येक हालचालीवर भाविकांच्या नजरा एकटवल्या होत्या। 12 गाड्या कशा ओढतात याची उत्सुकता अनेकांमध्ये लागून होती। अनेक नागरिक आपल्या मुलाबाळांसोबत संपूर्ण कुटुंबासोबत हा यात्रोत्सव बघण्यासाठी उपस्थित होते। बरीच मंडळी गणेशाबरोबर फोटो काढण्याची संधी शोधत असताना फोटोही काढत होती। श्री गणेशाने 12 गाड्यांना प्रदक्षिणा मारून 12 गाड्याजवळ येऊन 12 गाड्यांचे पूजन करून 12 गाड्या ओढण्यास सुरुवात केली। 12 गाड्या ओढण्यास सुरुवात करताच प्रचंड आतिषबाजी करण्यात आली व नागरिकांची शिगेला पोहोचलेली तीव्र इच्छा याची डोळा याची समहा पूर्ण होताना दिसून आली। 12 गाड्या ओढण्यापूर्वी श्री गणेशाने सातपूर गावातील विविध मंदिरामध्ये जाऊन पूजन केले। सातपूर गावातील सर्व मंदिराचे दर्शन झाल्यानंतर श्री गणेशा भवानी मातेच्या टेकडीकडे निघाला। भवानी मातेच्या मंदिराकडे जाताना गणेशासोबत सातपूर गावातील अनेक ज्येष्ठ मंडळी सोबत होती। यावेळी गणेशासोबत पारंपरिक वाद्य वाजविणारे सनई, तुतारी, ताशा अशा वाद्यांच्या नादावरती गणेशा पुढे पुढे सरकत होता। गणेशा पुढे पुढे जात असताना गणेशाच्याच समोर हिरव्या रंगाच्या साड्या परिधान केलेल्या 2 महिला भक्तिनी गणेशाच्या सुरक्षा रक्षिका म्हणून पुढे चालताना दिसून आल्या। यावेळी श्री गणेशाने अर्धनारी नटेश्वराचे रूप धारण केलेले होते। गणेशा सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी जात असताना गणेशाच्या दर्शन घेण्यासाठी सर्वच लोक आतुर होताना दिसून आले। पारंपरिक वाद्याच्या तालावरती गणेशा एक कटाक्ष नजरेने पुढे पुढे चालत असताना भवानी मातेच्या जय जयकाराने परिसर दुमदुमून निघाला होता। श्री गणेशा भवानी मातेच्या दर्शनासाठी गेल्यानंतर जत्रोत्सवाच्या स्थळी उभारण्यात आलेल्या विचारपीठावर पंचक्रोशीतील गावकरी बांधव उपस्थित होते। या ठिकाणी यात्रोत्सवासाठी आलेल्या मान्यवरांचा व पदाधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येत होता। विचारपीठावरून यात्रोत्सवासाठी आलेल्या अनेक मान्यवरांची नावे पुकारण्यात येत होती। यात्रा कमिटीच्या वतीने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आमदार सीमा हिरे, महेश हिरे, शिवसेनेचे लोकसभा उमेदवार राजाभाऊ वाजे, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, पोलीस निरीक्षक सोहन माचरे, माजी खासदार हेमंत गोडसे, दिनकर पाटील, सीमा निगळ, शशिकांत जाधव, धीरज शेळके, माजी महापौर दशरथ पाटील, हेमलता कांडेकर, प्रकाश महाजन, प्रवीण नागरे, नंदुशेठ जाधव, गणेश बोलकर, स्वप्नील पाटील, गौरव जाधव, डॉक्टर DL कराड, नितीन ठाकरे, रामहरी संबेराव, योगेश गांगुर्डे, देवा जाधव, अनिल गडाख, दिनकर कांडेकर, सर्व वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व पत्रकारांचाही सत्कार करण्यात आला। यावेळी राजाराम पाटील निगळ, शांताराम निगळ, प्रकाश निगळ, लक्ष्मण घाटोळ, सचिन घाटोळ, दौलत निगळ, भिवानंद काळे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष गोकुळ निगळ, कार्याध्यक्ष सुनील मौले, शिवाजी मटाले, उपाध्यक्ष दादा निगळ, खजिनदार मंगेश निगळ, सचिव काळू काळे, दिलीप बंधुरे, विजय बंधुरे,
समाधान देवरे, कैलास निगळ, संदीप निगळ, कुणाल निगळ, दीपक निगळ, कृष्णा घाटोळ, गिरीश बंदावणे, सुरेश घाटोळ, गणेश मौले, पद्मराज काळे, दीपक निर्वाण, सोनू पवार, विजय बेंडकुळे, रतन पवार, अनिल जाधव, ज्वाला प्रसाद आदींसह सातपूर गावातील गावकरी मंडळी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण घाटोळ आणि भिवानंद काळे यांनी केले। एकीकडे सत्कार सुरू असताना मात्र नागरिकांना गणेशाच्या आगमनाची उत्सुकता लागून होती। सप्तशृंगी मातेचे दर्शन घेऊन आल्यानंतर श्री गणेशाने लगेचच 12 गाड्या ओढण्यासाठी 12ही गाड्यांना प्रदक्षिणा मारून पूजन करून 12 गाड्या ओढून यात्रोत्सवाला सुरुवात केली। यावर्षी यात्रोत्सवाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी गोकुळ निगळ यांना देण्यात आली होती, तर या वर्षीचा श्री गणेशाचा मान माजी पोलीस पाटील राजाराम पाराजी निगळ यांचे नातू कृष्णा संजय निगळ यांना देण्यात आला होता। 12 गाड्या ओढून झाल्यानंतर प्रथम गणेशाने श्री भिवा बाबा यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले। तदनंतर श्री गणेशाचे विविध चौकांमध्ये औक्षण करून स्वागत करण्यात आले। वेगवेगळ्या चौकामध्ये सुहासिनींनी गणेशाला हळद कुंकू वाहून दर्शन घेतले। त्याचप्रमाणे सातपूर येथील चव्हाटा या ठिकाणी दीपक भंदुरे यांच्या मित्रमंडळाच्या वतीने गणेशाचे भव्य स्वागत करण्यात आले व त्या ठिकाणी आलेल्या श्री गणेशाचा शाल श्रीफळ देऊन सत्कारही करण्यात आला। यावेळी रामनाथ चंद मुंद्रा, किशोर शेठ मुंद्रा, विजय बंधुरे, दीपक बंधुरे, काळूजी काळे, दिलीप बंधुरे, बाळा निगळ, दीपक निर्वाण, सुरेश घाटोळ, सोनू पवार, विजय बेंडकुळे, रतन पवार, अनिल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी सातपूरच्या गावकऱ्यांनी निर्भीड न्यूज नाशिकला यात्रोत्सवासंदर्भातली माहिती दिली। आज आपल्या सातपूर परिसरात इथे 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले नाशिक पोलीस आयुक्त गणेश साहेब, सर्व पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते, या सातपूरमधील सर्व ग्रामस्थ, नाशिकमधील सर्व नागरिक आज आपल्या सातपूरमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न होत आहे। दरवर्षी सालबाजाप्रमाणे आपण हा यात्रा उत्सव अतिशय आनंदात आणि जल्लोषात संपन्न करीत असतो आणि दरवेळेस वेगवेगळं आकर्षण आपल्याला बघायला मिळतं। ते नवीन नवीन सुधारणा असेल किंवा नवीन नवीन त्याच्यात काही ना काही आपल्याला भर घातलेली दिसते आणि खूप सुंदर असा हा यात्रोत्सव पार पडत असतो। खरं तर ही खूप जुनी परंपरा आपल्या सातपूरची आहे आणि ती ओळख आहे की पाडव्याच्या दिवशी आपल्या इथे 12 गाड्या उडण्याचा कार्यक्रम होतो। आज मी आपल्या सगळ्यांना सांगायला मला आनंद होतो आहे की आपल्या निगळ परिवाराचं कुलदैवत आहे इथे भवानी टेकडीवर आणि त्या देवी त्यांच्या पूर्वजांनी म्हणजे जवळपास 5 पिढ्यांनी पूर्वी ती देवी स्थापन केली आणि तेव्हापासून या यात्रोत्सव सुरू असतो चैत्र महिन्यात। आणि मी आपल्याला या निमित्ताने सांगेल की या वर्षी आपण जवळपास 1.5 कोटी निधी हा पर्यटन विभागातून या देवीच्या मंदिरासाठी, त्या टेकडीच्या संवर्धनासाठी, तिथल्या विकास कामांसाठी दिलेला आहे आणि लवकरच अतिशय सुंदर असं मंदिर आपण त्या भवानी टेकडीवर साजरं करणार आहोत आणि सुंदर असं मंदिर तिथे स्थापन करणार। आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मी नववर्षाच्या आणि त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देते। सर्वांना हे नवीन वर्ष खूप सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं आणि भरभराटीचं। सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। या ठिकाणी आज गुढीपाडव्यानिमित्त सातपूर गावामध्ये साधारण 150 वर्षापासून 12 गाड्या ओढल्या जातात। या 12 गाड्यांमध्ये साधारण 12 गाड्यांमध्ये भरपूर लोक आतापर्यंत बसत होते, परंतु आता नवीन सिस्टम चालू केली, मध्ये थोडी दुखापत झाली होती, त्यामुळे त्या 12 गाड्यांमध्ये आता कोणाला बसू दिलं जात नाही। हा गणेशा सकाळी सायंकाळी 5 वाजता घरातून निघतो आणि सर्व ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन
या ठिकाणी 12 गाड्यांच्या पासून तो गडावरती जातो. गडावरती गेल्यानंतर सर्व ग्रामदेवताचे दर्शन होतात आणि त्या ठिकाणून आल्यानंतर या 12 गाड्यांना पूर्णतः चक्कर मारून 12 गाड्या ओढल्या जातात. 12 गाड्या ओढून झाल्यानंतर आपल्या राजवाड्याच्या इथं एक मंदिर आहे, त्या मंदिराजवळ दर्शन होतं आणि तिथून सातपूर गावातील संपूर्ण गावामध्ये गल्लोगल्ली त्या ठिकाणी तो येतो आणि त्याचं जल्लोषात स्वागत केलं जातं. प्रत्येक घरातून त्याला ओवाळलं जातं आणि ओवाळल्यानंतर तो गणेशा शेवट त्यांच्या घरी जातो आणि त्या ठिकाणी त्यांची मिरवणूक होते आणि त्यानंतर पीर बाबाच्या इथं खडी साखर वाटून या ठिकाणी त्या गणेशाचं समापन होत असतं. खरं तर आज सकाळी जे सांगायचं आहे की सकाळी आमची जी शोभायात्रा निघाली होती त्यात शेकडो महिला आणि शेकडो पुरुष सामील होऊन आणि त्या यात्रेचा खूप मोठा समारंभ आम्ही तयार केला आणि गावाने त्याच्याकरता खूप काही प्रयत्न करून बैलगाडी, घोडे, रथ असं अनेक प्रकारचे सॉंग तयार करून आणि या गावाची शोभा काढली. आज त्या गावाच्या शोभाच्या पाठोपाठी संध्याकाळी 6:30 वाजता गणेशा आमच्या गावात निघत असतो. दरवर्षाप्रमाणे इथं गणेशाचा कार्यक्रम असतो. हे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या झालेले या 12 गाड्या ओढल्या जातात आणि हा निगळ घराण्याला जो मान दिलेला आहे त्या मानाप्रमाणे आज निगळ घराण्यातला कृष्णा निगळ याला तो मान दिला गेला आणि सुरक्षितपणे त्या गाड्या ओढल्या गेल्या. आणि आता तिकडून निघाल्यानंतर इथं गल्लीत दीपक बंधुरे त्यांचं जंगी स्वागत करणार आहे. त्यामुळे आता गणेशा आपल्या चव्हाट्यामध्ये येणार आणि त्याचं स्वागत होणार आणि असंच प्रत्येकाच्या गल्लीत जाऊन घरोघरी जाऊन त्यांचं स्वागत केलं जातं. आणि त्याप्रमाणे या गणेशाचा जो कार्यक्रम 12 गाड्याचा असतो हे आमचं गाव खूप आनंदाने साजरं करतं. आणि त्याप्रमाणेच या गणेशाचं सर्वजण कौतुकाने आणि बाहेरचे लोक जे येऊन ते सातपूर गावची यात्रा 150 वर्षापासून ही संपन्न होत आहे. या यात्रेमध्ये सर्व जाती धर्माचे लोक सामील होतात. एवढंच नाही तर या परिसरामधले जसे कॉलनी विभाग, महात्मा नगरच्या एवढ्या परिसरातून सगळे लोक या बैलगाड्या बघण्यासाठी या सातपूर परिसरामध्ये बैलगाड्या बघण्यासाठी येत असतात. तसेच सकाळी जो शोभायात्रा निघाली त्या शोभायात्रामध्ये सर्व जाती धर्माचे सगळे लोक याच्यामध्ये सामील झाले. तसेच दीपक बंधुरे यांनी हा जो कार्यक्रम ठेवला असाच कार्यक्रम दरवर्षी यांनी ठेवा अशी त्यांना मी शुभेच्छा देतो. निमित्त आज सातपूर गावची यात्रा जी भरते ही काही वर्षापासून आपल्या इथं प्रथा आहे. परंतु आता 2 वर्षापासून गावातील सर्व समाज एकत्र येऊन खूप मोठी सकाळची जी मिरवणूक काढली ती एवढी शोभा आली त्या मिरवणुकीमुळे आणि प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन मिरवणूक सुरुवात केली. ही प्रथा सर्वात उत्तम प्रथा तयार झाली आपल्या सातपूरमध्ये. त्यामुळे लोकांनाही खूप आनंद उत्साह तयार झाला आणि दीपक बंधुरेंनी जो कार्यक्रम ठेवला त्याचे सुद्धा आपण आभार मानू की असं काही ना काही कार्यक्रम दरवर्षी आपल्याकडनं हो. आणि आपण मी गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो. त्याच गुढीपाडवा आणि चैत्र महिना हा या चैत्र महिन्यात आपल्या गुढीपाडव्याची सातपूरमध्ये फार अशी सुंदरशी गणेशाची मिरवणूक असते आणि 12 गाड्या ओढल्या जातात. 12 गाड्या ओढल्यानंतर सातपूर गावात प्रत्येक घरामध्ये गणेशाचं स्वागत असं जल्लोषात केलं जातं तलवार नाचून. या ठिकाणी आज महात्मा फुले प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक बंधुरे यांनी जो कार्यक्रम राबवला आहे या पहिलंच वर्ष आहे त्यांचं या ठिकाणी की गणेश आल्यानंतर स्वागत करण्याचं आणि इतर वर्षी त्यांच्याकडे खूप कार्यक्रम केले जातात. त्याबद्दल दीपक आणि त्यांचा जो मंडळ त्या मंडळाचे आम्ही खूप स्वागत करतो. थांबतो. भारत माता की जय. महात्मा फुले प्रतिष्ठान बंधुरेवाडा चव्हाटा यांच्या वतीने गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज महात्मा फुले प्रतिष्ठानच्या वतीनं या गणेशाचा स्वागत इथे होत आहे. पाडव्याच्या निमित्तानं आज सकाळी
शोभायात्रा काढलेली होती. त्या शोभायात्रेमध्ये अनेक थोर पुरुषांची वेशभूषा केलेली होती. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असेल, क्रांती सूर्य ज्योतिबा फुले असतील, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, रमाई होती, अहिल्याबाई होळकर होती, जिजामाता होती, अशा अनेक मान्यवर थोर पुरुषांच्या वेशभूषा केलेल्या होत्या. अतिशय सुंदर कार्यक्रम अतिशय सकाळी झालेला आहे. आणि एप्रिल महिना म्हटलं का अनेक सण उत्सव हा एप्रिल महिन्यामध्ये येत असतात. त्यामध्ये महात्मा फुले जयंती असते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असते, गुढीपाडवा असतो, त्यानंतर रमजान ईद देखील याच महिन्यात आहे. या अशा सर्व सणांचा म्हणजे एक उत्सव आज सातपूरकरांनी अतिशय आनंदाने साजरा केलेला आहे. गुढीपाडवा म्हणजे सगळ्यांचा आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस. आज आता या मंडळाने महात्मा फुले प्रतिष्ठानच्या वतीने गणेशाचं स्वागत होत आहे. जी यात्रा कमिटीचंही स्वागत होत आहे. मी सुद्धा या गुढीपाडव्याच्या निमित्तानं आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सकाळी जी थोर पुरुषांची वेशभूषा केली त्यामधून एकतेचा संदेश आहे. सातपूरमध्ये आम्ही सर्व जाती धर्माचे सर्व पंथाचे लोक एकत्र आहो हा या निमित्ताने एक संदेश गेलेला आहे आणि तो अतिशय सातपूरकरांना आवडलेला आहे. त्याचा आवर्जून सर्व सातपूरकरांनी स्वागत केलेलं आहे.